सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। मी अनुराधा सावित्री न्यूज इंडिया चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते। तर आज आपण चिखलदऱ्याच्या प्रवासात पुढे चाललो आहोत। चिखलदरा सफर भाग 3 मध्ये, जिथे निसर्गाची मोहकता प्रत्येक वळणावर नव्याने खुलते। या भागामध्ये आपण पाहणार आहोत 3 अद्भुत पॉइंट्स: शिवसागर पॉइंट, हरिकेन पॉइंट आणि मोझरी पॉइंट। चिखलदऱ्याच्या उंच टेकड्यांमध्ये नुकताच विकसित झालेला हा शिवसागर पॉइंट। शिवसागर पॉइंटवर उभं राहिलं की दरीतला वारा गालांवर झुळूक देतो आणि त्याच क्षणी असं वाटतं निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे असंच काहीसं असतं। आणि संध्याकाळच्या वेळी इथे सूर्यास्ताचा नजारा म्हणजे एक जिवंत चित्रकृतीच। येथील परिसरात उभारलेला सुंदर गोल घुमट जो पाहिल्यावरच आपले लक्ष वेधून घेतो। त्याच्याजवळ एक मोठे डमरू तयार केले आहे, जणू सृष्टीच्या सुरुवातीचा तो नादब्रह्म इथे गुंजतोय। त्यासोबतच आहे तेजस्वी त्रिशूल, जो शक्ती आणि संतुलनाचं प्रतीक आहे। ही रचना केवळ दगड मातीची नाही, तर श्रद्धा, कला आणि निसर्गाचं सुंदर मिश्रण आहे। इथे बसून काही क्षण नुसतं निसर्ग ऐकावा आणि प्रत्येक श्वासात हर हर महादेवचा नाद अनुभवावा। थोडं पुढं गेलं की आपल्याला भेटतो हरिकेन पॉइंट। नाव जितकं वेगळं, दृश्य तितकंच अद्भुत। इथून दिसतात दऱ्यांचे असीम विस्तार, हिरव्या पर्वतरांगांच्या मध्ये लपलेली छोटी छोटी गावे आणि कधी कधी तर खाली फिरणारे ढग जणू दरीत खेळत असतात। हरिकेन पॉइंटवरून आपल्याला गाविलगड किल्ल्याचा मध्यभाग आणि राणीचा झरोका इथून स्पष्ट दिसतो। मोझरी गावाचं दर्शन होतं, त्यामुळे हा पॉइंट फोटोग्राफर्स आणि नेचर लव्हर्ससाठी एक स्वर्गच आहे। शिवसागर पॉइंटवरून पुढे निघालं की बगीचाच्या कडेने जाणारा रस्ता आपल्याला पोचवतो वन विश्रामगृह येथे। येथील दृश्य सुद्धा अतिशय बघण्यासारखी आहेत। त्यानंतर हाच रस्ता आपल्याला एका अतिशय प्रेरणादायी ठिकाणी म्हणजेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेद्वारे चालवणाऱ्या सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाकडे। या वसतिगृहामधील प्रत्येक भिंत सांगते त्याग, प्रेम आणि ममतेची कहाणी। सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं, पण स्वतःसाठी नव्हे, तर हजारो अनाथ मुलांच्या भविष्यासाठी। ही शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं ठिकाण नाही, तर आयुष्याला नवं रूप देणारा आशेचा दीपस्तंभ आहे। इथल्या प्रत्येक बालकाच्या डोळ्यात स्वप्न आहे आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे त्या मातृप्रेमाचा आशीर्वाद। बगीचाच्याच वाटेने पुढे गेलो की चिखलदऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये आपण भेटतो मोझरी पॉइंट। हे ठिकाण म्हणजे निसर्गाचं खरं वैभव। इथला थंडगार वारा मनाला प्रसन्न करतो, जणू निसर्ग आपल्याशी संवाद साधतो आहे। पर्यटकांसाठी इथे बसण्यासाठी जागा आहे, फोटो घेण्यासाठी सुंदर व्ह्यू पॉइंट्स बनवले आहेत आणि दरीची पॅनोरामिक व्ह्यू मिळवण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे। या भागासाठी मी इथेच रजा घेते, पण हा प्रवास इथेच संपत नाही, कारण यानंतरच्या भागात आपण चिखलदऱ्याचं आणखी एक आकर्षण पंचबोल पॉइंट आणि स्कायवॉक पॉइंट बघणार आहोत। तर मग व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा। धन्यवाद।